शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेश गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामध्ये भगवान श्री विष्णूंची जी 1000 नावं आहेत त्या 1000 नावांचा आपण विचार करतो आहोत, अर्थ समजून घेतो आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 59 आहे। श्लोक म्हणू आधी आपण हे। वेदास्वांगोजित कृष्णो दृढसंकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। वेदास्वांगो जितः कृष्णः दृढसंकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः। या श्लोकामध्ये भगवंतांची 11 नावं आहेत, दिव्य नावं आहेत। भगवंतांचं कोणतंही नाम जर श्रद्धेने घेतलं तर ते खूप फल देतं आणि त्यामुळे भगवंत नामस्मरणाचा महिमा सर्व ग्रंथांनी गायला आहे। एक दोहा आहे कबीरांचा, श्वास श्वास पे नामले वृथा श्वास मत खोय ना जाने फिर श्वास का फिर से आवागमन होय न होय। श्वास आहे तोपर्यंत नाम घ्यायचं आहे असं सगळे संत सांगतात आणि त्यामुळे त्या नामांचा अर्थ समजून अजून जर घेतले तर अजून परिणाम होतो। म्हणून आपण श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या 1000 नावांचा अर्थ पाहतो आहोत। पहिलं नाव, आज जो श्लोक आपल्यासमोर आहे, वेदास्वांगोजित कृष्ण, पहिलं नाव श्री विष्णूंचं आहे वेधा। याचा अर्थ विधान करणारा, सांगणारा, स्पष्ट करणारा, निर्माण करणारा। खरं ही उत्पत्ती स्थिती लय ह्या उपक्रमामध्ये किंवा ह्या कार्यांप्रमाणे ही भूमिका ब्रह्मदेवांची आहे। वेधा म्हणजे निर्माण करणारा आहे अंगाने। निर्माता ब्रह्मदेव आहे, पालन करते विष्णू आणि संहार करते रुद्र। हे उत्पत्ती स्थिती लयाप्रमाणे त्यांची कार्य आहेत किंवा कार्यानुरूप त्यांचे नाव आहेत। त्यामुळे विधान करणारा, निर्माण करणारा ब्रह्मदेव आणि या वेधा नावाहूनच भगवान ब्रह्मदेवांना विधाता नाव पडलं आहे। विधाता ब्रह्मदेवाला म्हणतो ना आपण। विधाता निर्माण तर करतो आणि त्याचबरोबर निर्मितीबरोबरच प्रत्येक जीवाला किती आयुष्य द्यायचं, कोणती कर्म त्यांनी करायची हे सगळं तो ठरवून घेतो आणि प्रत्येकाला दिलेली श्वाससंख्या ठरलेली असते। ज्या जीवाला जे आयुष्य मिळतं देहधारी जीवाला ते वयाचं असतं आपण म्हणतो, पण ते खरं श्वासांचं गणित आहे। आणि म्हणून वेधा या शब्द नामाचा अर्थ विधान करणारा, निर्माण करणारा म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव विष्णू एकरूपच आहेत, ईश्वरच आहेत ते। म्हणून हेच नाव ब्रह्मदेवाच्या क्रियेप्रमाणे पडलेलं नाव भगवान विष्णूंचं हे नाव वेधा असं आहे। विधान करणारा, निर्माण करणारा ब्रह्मदेव जो आहे त्याच्याशी एकरूप म्हणजे तोच असलेला विष्णू, म्हणून हे नाव वेधा आहे। द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आहे स्वांग। जे निर्माण करायचं आहे त्या कार्याचे अंगभूत जो आहे। काय निर्माण करतो परमात्मा? श्री विष्णूंचं नाव आहे। काय निर्माण करतो परमात्मा? सृष्टी निर्माण करतो। सगळ्यात त्याची पहिली निर्मिती सृष्टीच आहे। मग सगळे जीव इत्यादी पुढे ब्रह्मदेव निर्माण करतात। पण जे निर्माण करायचं म्हणजे विश्व निर्मिती ज्याचं कार्य आहे, श्रीमद भागवतात 11 स्कंदात श्लोक येतो,
आद्यावतार पुरुष परस्य, म्हणजे संपूर्ण हे विश्व हाच परमात्म्याचा पहिला अवतार आहे. काय निर्माण करतो? विश्वनिर्मिती. त्याचा अवतारच तो आहे, त्याच्या अंगभूत तो आहे. परमात्मा सगळ्या सृष्टीचं आदी कारण आहे असं सगळे धर्मग्रंथ म्हणतात. आदी कारण, उपादान कारणच तो आहे. उपादान कारण याचा अर्थ असा होतो की जे कारण कार्यामध्ये प्रवेश करतं त्याला उपादान कारण म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण नेहमी उदाहरण वेदांत देतो आहे. वेदांतशास्त्र एक मातीचा घट आहे, म्हणजे माठ आहे, माती आहे. आता मातीपासून तो घट बनवतात, पण त्या घटामध्ये माती आहे की नाही? आहे. आकार त्याला माठाचा, बोळक्याचा, कशाचा तरी देतात, पणतीचा, कोणता तरी रांजण आकार देतात. पण त्या प्रत्येक आकारामध्ये माती आहे की नाही? कारण मातीच त्या घटाचं किंवा मातीपासून बनलेल्या प्रत्येक उपकरणाचं, माती हे कारण आहे. मातीपासून बनतं म्हणून माती कारण, घट कार्य. पण त्यामध्ये माती आहे की नाही? तसा परमात्म्याने ही सृष्टी सगळी निर्माण केली आणि या सृष्टीच्या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक तिच्या अवयवामध्ये किंवा प्रत्येक घटकामध्ये परमात्म्याने प्रवेश केला. सर्व भूतादिवासंयत भूतेष्वपि च वसत्यपि अशी श्रुती आहे. सर्व भूतांमध्ये तो निवास करतो, असतो, आहे. आणि म्हणून त्याचं नाव स्वांग, जो निर्माण करायचं आहे त्या कार्याच्या अंगभूतच तो आहे. वेदांतशास्त्र नेहमी सुवर्णाचा उदाहरण देतात. दृष्टांत सुवर्णाचा, की सोनं आहे, लगड आहे सोन्याची, आणि त्यापासून अंगठी करायची आहे किंवा चेन करायची आहे किंवा अन्य कुठलाही अलंकार करायचा आहे. तो आकार झाला. तर अंगठी हा एक आकार आहे. कोणताही अलंकार, चेन, साखळी, काय सगळे आकार आहेत. पण या सर्वांमध्ये जर सोन्याचे ते असते, सोनं आलं का नाही? म्हणून सोनं त्या त्या आकाराचं उपादान कारण आहे. तो आकार हे कार्य आहे आणि सुवर्ण किंवा सोनं हे कारण आहे. पण कारणरूप सुवर्ण त्या अलंकारामध्ये आलं की नाही? म्हणून ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो, म्हणजे तेथे असतंच ते, त्याशिवाय ते नसतं कार्य, त्याला उपादान कारण म्हणतात. कोणत्याही दृष्टांताने आपण समजून घ्या. सुवर्णाच्या घटमातीच्या किंवा समुद्रांच्या लाटांचा समुद्र नाही, समुद्र हेच त्याचं रूप आहे. पण प्रत्येक लाटेमध्ये पाणी आहे की नाही? आहे. तसं परमात्मा सगळ्या भूतांमध्ये आहे. जे जे काही निर्माण परमात्मा करतो सृष्टी निर्मितीच्या वेळी, त्या सर्वांमध्ये अंगभूत परमात्मा आहे. म्हणून परमात्म्यांचं एक नाव स्वअंग, स्वांग. जे जे निर्माण करायचं आहे, करतो आहे, केलेलं आहे, त्या सर्व कार्यामध्ये परमात्मा आहेच, अंगभूत आहे. आणि म्हणून त्याचं एक नावच द्वितीय क्रमांकाचं स्वांग असं हे आहे. 3 क्रमांकाचं भगवंतांचं नाव, 11 नाव आहे. 3 क्रमांकाचं पहिल्या चरणातलं नाव आहे अजित. अजित नाम आहे त्याचं. पुष्कळांचं नाव ठेवतात अजित. सर्व सामान्य नामच आहे. त्याचा अर्थ केला असा आहे की जो कधीही कोणाकडून जिंकला जात नाही, ज्याला कोणी जिंकू शकत नाही, असा अजित परमात्मा आहे. कोणीही प्रयत्न केला तरी जिंकू शकत नाही. एक रामावतारातली अशी कथा बोलल्या जाते आहे रामायणामध्ये, की प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, जानकी देवींना मुक्त केलं अशोकवनातून. मग पुष्पक विमानामध्ये बसून सगळेजण अयोध्येकडे यायला निघाले. वाटेत भरताकडे थांबले. भरतालाही नंदीग्रामाला भेट दिली, त्यालाही घेतलं. पण पुष्पक विमानामध्ये असताना सर्व वानरसेनाही तिथे आहे. हनुमान आहे, नळनीळ, अंगद आहे, सुग्रीव सगळेच आहे. जांबुवंत आहेत. आणि जांबुवंतांच्या मनात एक विचार आला की या सगळ्या युद्धामध्ये मी काहीच पराक्रम नाही केला. कारण सगळे वानर आणि रीस त्याला म्हणायचे की तुम्ही वृद्ध झालात, फक्त सल्ला द्या, युद्ध काही करू नका. त्यामुळे त्यांनी विमान चाललं आहे अयोध्येकडे पुष्पक. जांबुवंतांनी रामांना म्हटलं, प्रभू युद्ध खूप छान केलं तुम्ही, रावणाचा पराभव केला, अवतार कार्य झालं. प्रभू राम हसले फक्त. देवा, पण माझी एक खंत आहे मनात की मी इतका बलवान, इतका जुना, या सर्व वानरांच्या आधी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे, तो झुंबेतून निर्माण झालेला, बलवान आहे, खूप आयुष्य आहे, पण वृद्ध असल्यामुळे त्यांना कोणीही प्रत्यक्ष युद्धात सहभाग नाही घेऊ दिला. मग भगवान म्हणतात, मग काय झालं? देवा, पण माझ्या अंगातली रग तशीच राहिली. माझ्याशी लढतो का आता? माझ्याशी कुस्ती खेळतो?
भगवान म्हणाले, जामवंता, मी आता रावण वधानंतर राम अवतारात युद्ध करणार नाही, माझा धनुष्य मी लक्ष्मणाला देऊन दिला आहे, पण तुझ्या मनात जी इच्छा आली पुढच्या अवतारात पूर्ण करील. अजित शब्दाचा अर्थ पाहतो आपण. पुढे हे जामवंत द्वापारयुगात आहेत. भगवान राजा सत्राजिताच्या इथला मणी जेव्हा चोरीला गेला, त्यावेळा भगवान तो मणी शोधायकरता, स्यमंतक मणी शोधण्याकरता जामवंतांच्या गुहेत गेले. त्यालाही माहीत नाही की त्यांनी आपला परिचय कृष्ण असाच करून दिला. मग जामवंतांना भगवान म्हणतात, तो मणी मला दे. त्यांनी आणला आहे तो सिंहाला मारून. तो मोठी कथा आहे ती. प्रसेनाने तो घेतला सत्राजित राजाकडून, त्यांनी चोरला, मग तो पुढे सिंहाने त्याला मारला, इत्यादी इत्यादी. पण तो जामवंतांनी सिंहाला मारून आणलाय खरं आहे. तो म्हणतो, मी युद्ध करून आणलाय. तुला जर हा मणी हवा असेल कृष्णा, तर माझ्याशी युद्ध कर. भगवान म्हणतात, ठीक आहे. मग भगवंतांचं आणि जामवंतांच्या गुहेमध्ये युद्ध झालं, खूप मुष्टियुद्ध झालं. पुष्कळ दिवस चाललं, 27 दिवस चाललं असं भागवतात वर्णन आहे. शेवटी भगवान जिंकले. अजित आहे ना. जामवंतांना आपल्या शक्तीचा गर्व नव्हता झाला, पण ते राम अवतारामध्ये काहीच युद्ध करू शकले नाही म्हणून इच्छा राहून गेली. ती जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा असं म्हणून भगवंतांनी वचन दिलं होतं की पुढच्या अवतारात तुझ्याशी युद्ध करेन. आणि भगवान जिंकले. तिथे अजित आहेत. वास्तविक जामवंत खूप पराक्रमी आहेत, बलवान आहेत, जुने आहेत, खूप वृद्ध आहेत, पण युद्ध 27 दिवस चालल्याची कल्पना करा. भगवंतांशी युद्ध 27 दिवस करणं साधी गोष्ट आहे का? बलवानच आहे तो. पण तरी इतक्याही मोठ्या बलवान आणि पराक्रमी जामवंतांशी भगवान जिंकले. त्याचा पराभव केला, कारण भगवान अजित आहे. त्यांना कोणीही हरवू शकत नाही. रावण नाही, कुंभकर्ण नाही, हिरण्यकश्यप नाही, वाली नाही. किती मोठे मोठे पराक्रमी हे होऊन गेले. कश्यप, हिरण्याक्ष, कैसे दैत्य. हे काही आपल्याला अवताराप्रमाणे माहिती आहेत, पण अनंत अवतारांमध्ये योवा अनंतस्य गुणान अनंता, किती दैत्यांचा यांनी सामना केला असेल अवतारात. आणि त्यामुळे भगवान अजितच आहे. आणि अजित दुसराही अर्थ आचार्यांनी असा केला आहे की सृष्टीरचना ह्या कार्यामध्ये त्याची कोणी बरोबरी नाही करू शकत. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण करायचा केला, प्रयत्न केली, पण ती भगवंतांसारखी नाही झाली तयार, नाहीच करू शकत. याचा सृष्टी निर्मिती सगळा पराक्रमच आहे. ऐका, यशकीर्ती, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवरी वसती जेथ. या 6 गुणांनी जो युक्त आहे, षड्गुण ऐश्वर्य भगवान, त्याला कोणीही नाही हरवू शकत. बलामध्ये नाही, बुद्धीमध्ये नाही, युक्तीमध्ये नाही, कुठे नाही, कशातच हरवू शकत नाही. महाभारताचं युद्ध आपण पूर्ण आठवा. किती प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती करून द्रोणाचार्य भीष्माचार्यांना कसं पराभूत केला. जयद्रथ किती प्रकारांनी. युक्तीमध्ये कोणी याला जिंकत नाही, बुद्धीमध्ये नाही, बलसामर्थ्यामध्ये नाही, कोणत्या हालचालीत नाही. आणि अत्यंत विजयी हा प्रत्येक क्रियेत ठरतो, फक्त युद्धातच नाही. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नाव 3 क्रमांकाचं आपण पाहतो आहे. अजित हे नाव 3 क्रमांकाचं आहे. 4 क्रमांकाचं नाव भगवान श्री विष्णूंचं नाव कृष्ण आहे. वेदात सांगो जिथं कृष्ण हे नाव अवतारातलं आहे. कृष्ण अवताराशी संबंध आहे. श्रीकृष्ण अवताराशी द्वापर युगामध्ये याचा संबंध आहे. भगवान जन्माला आले स्वेच्छेने कारागृहामध्ये वसुदेव देवकींच्या पोटी. मग स्वेच्छेने गोकुळात राहायला गेले नंदबाबा आणि यशोदेकडे. तिकडे कंसाने योगमाया हातातून निसटून गेल्यामुळे विचार केला आणि प्रतिज्ञा केली की नवीन जी बाळं आली आहेत सगळे मारून टाकायची. असं करता करता ते गोकुळात पुतना आली वगैरे अशी कथा आहे. आणि त्यामुळे हे सगळे असुर कंस पाठवत असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा कृष्ण अवतारामध्ये नामकरण सोहळा लवकर झालाच नाही. ते 2.25 वर्षाचे झाले असताना झाला आहे. आणि तोही गुपचापपणे गोठ्यामध्ये. कारण वसुदेवांनी गर्गाचार्यांना सांगितलं, जे राहतात मथुरेत, की तुम्ही जा आणि असं मी बाळ ठेवलं आहे, त्याचं अजून नामकरण झालं नाही आहे. माझं बाळ आहे, ते माझा मुलगा आहे, पण अजून नामकरण काही झालं नाही, तुम्ही नामकरण करून द्या. गर्गाचार्य यदुकुलाचे कुलपुरोहित आहेत. गर्गाचार्य त्याप्रमाणे आले, नंदबाबांना भेटले आणि सांगितलं, हे बघा, तुला जी 2 बाळ झाली आहेत ना, एक रोहिणीचा बाळ
आणि एक यशोदेचं बाळ, यांची अजून नावं नाही ठेवली आहेत, आपण नामकरण सोहळा नाही केला आहे. खूप आनंद वाटला नंदबाबांना आणि आपण करूया म्हणाले, पण म्हणे मोठ्या प्रमाणात नाही, आपण गुपचूप करू रहस्यमय पद्धतीने आणि गोठ्यामध्ये करू. गाईच्या गोठ्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा नामकरण सोहळा झाला आहे. खूप विस्ताराने हा प्रसंग भागवतामध्ये आहे. आणि गोठ्यामध्ये फक्त नंदबाबा, यशोदा, श्रीकृष्ण, बलराम दादा म्हणू आपण, म्हणजे बाळा दोन्ही, आणि गर्गाचार्य, 5च माणसं होती. आणि गर्गाचार्यांनी पहिल्यांदा बलरामांचं नाव ठेवलं, रोहिणीच्या हातून घेतलं मांडीवर, आपल्या मांडीवर, आणि त्याचं नाव रोहिणेय, संकर्षण, बलराम, सर्व वीरांमध्ये अत्यंत बलवान हा राहील म्हणून बलराम, अशी संकर्षण इत्यादी नावं केली. मग श्रीकृष्णांना आपल्या मांडीवर घेतलं. बाळ 2.25 वर्षाचे आहेत. आणि सांगितलं, त्यांची समाधी लागली असं वर्णन आहे. काय बोलू शकेना गर्गाचार्य, त्याच्या रूपाकडे पाहतच राहिले. मांडीवर श्रीकृष्ण आहेत, काय नाव ठेव म्हणे याचं. आणि मग सर्वात शेवटी सांगितलं, सर्वांच्या वृत्ती आकर्षण करणारा कृष आणि न कर्षती इति कृष्ण. काय याचं विलोभनीय रूप आहे. कृष्ण म्हणजे काळा अर्थ आहे, कृष्ण म्हणजे काळा, खरं सावळा, आणि सावळाही नाही. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात त्याचं छान वर्णन केलं आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. घनश्याम, निळ्या निळ्या निरभ्र आकाशाचा रंग निळा निळा दिसतो ना आपल्याला, तसा भगवान श्रीकृष्णांचा आणि रामांचा रंग आहे. घनश्याम, घन म्हणजे मेघ, मेघांचा जो निळा रंग आकाशाचा, ढगां, तो रंग भगवान श्रीकृष्णांचा आहे, म्हणून त्यांचं नाव कृष्ण. आणि कृष धातूचा अर्थ सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारा असा अर्थ कृष धातूचा अर्थ आहे. सर्व जीवांना, सर्व प्राणीमात्रांना आपल्याकडे आकर्षित करून घेणारा. आणि कृष्ण अवताराचाच याचा संबंध असल्यामुळे या नावाचा कृष्ण हे द्वापर युगामध्ये भगवंतांचं अवतारातलं नाव आहे. सर्वांना आकर्षित करणारा, वर्णाने निळसर काळा असणारा, आणि आकर्षित करण्याकरता भगवंतांजवळ काय आहे, एक रसो वै सहा अशी श्रुती आहे. रस म्हणजे प्रेम, रसो वै सहा, प्रेम, प्रेमदृष्टी, प्रेमाचे डोळे, आणि त्या डोळ्यांमध्ये इतकं प्रेम भरलेलं आहे की त्याने तो आकर्षित करतो, प्रेमाने आकर्षित करतो. बासरी एक उपाधी आहे त्यांची, कृष्णावतारातली प्रसिद्ध आणि त्यांना आवडणारी मुरली ज्याला म्हणतात. मुरली वादन, प्रेम, बासरी आणि अत्यंत मधुर हास्य, या 3 गोष्टींनी भगवान सर्वांना आकर्षित करतात बालपणापासून. भगवान गोकुळात स्वेच्छेने आले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी, असा तुकाराम महाराजांचा अभंग जन्माच्या निरूपणाचा. सर्व गोपिकांचा नियम आहे, गोपी गोपांचा, की रोज कृष्णाचा चेहरा पाहायचा, ते प्रसन्न आणि हास्यवदन पाहायचं. थोडे मोठ्या झाल्यावर मुरली वाजवायला लागले तर त्या मुरलीने सगळे गोप गोपी आकर्षित व्हायला लागले. त्यांनी मुरली वाजवावी, सर्व बालकांनी गोपींनी बाजूला नुसतं असं बसून उभं राहावं, ऐकावं. नुसतं गोपीच नाही, गाई वासरंसुद्धा भगवंतांच्या आजूबाजूला येऊन उभे राहायचे आणि मुरलीचे स्वर ऐकायचे. भगवान प्रेम, बासरी आणि हास्य, मधुर मधुर हास्य, अधरम मधुरम वदरम मधुरम, असं वल्लभाचार्यांचं एक छान अष्टकच आहे. सगळंच मधुर, सगळंच मधुर. हास्यम नयनम मधुरम, हसितम मधुरम, वलितम मधुरम, गमितम मधुरम, सगळंच छान छान छान. आणि त्या सगळ्या हालचालींनी त्याचं चालणं, बोलणं, हसणं, खाणं, मुरली वाजवणं, प्रेमाने पाहणं, या सर्वांचा परिणाम म्हणून भगवंतांकडे सगळे आकर्षित होत होतं. अगदी साक्षात यमुनानेसुद्धा, मोरसुद्धा, सैसेसुद्धा भगवंतांच्या नंदबाबांच्या इथल्या प्रांगणामध्ये, अंगणामध्ये सगळे पशुपक्षी होते. वानरसेना, माकडे यायचे, ससे असायचे, मोर असायचे, कावळे चिमण्या असायचे. हे सगळे भगवंतांच्याकडे पाहून आकर्षित व्हायचे, पाहतच बसायचे सगळे. आणि म्हणून कृशधातूप्रमाणे सर्वांना अवतारामध्ये आकर्षित करणारा, गोकुळातल्या, मथुरेतल्या, वृंदावनातल्या लोकांना, म्हणून कृष्ण हे द्वापर युगामधलं भगवंतांच्या अवताराचं नाव आहे. आणि खूप लीला केल्या भगवंतांनी.
गोपींना त्यांच्या कात्यायनी व्रताच्या परिपूर्णतेसाठी भगवंतांनी आशीर्वाद दिला. आणि मग शरद पौर्णिमेला, त्यानंतरच्या शरद पौर्णिमेला त्यांच्या व्रताचं उद्यापन म्हणून भगवंतांनी त्यांच्याशी रासलीला केली असं वर्णन आहे भागवतात. भगवान अपिता रात्रीही शरदोत्फुल्ल मल्लिका वीक शरदून समाचक्रे योग माया समाशिता असा श्लोक आहे. भगवंतांनी सर्व गोपींना दिलं सुख, त्यांना जे हवं ते प्रेम सुख दिलं, त्यांना सहवास सुख दिलं. आणि त्यांनी सर्व गोपींच्या वृत्ती आकर्षितच करून घेतल्या. म्हणजे गोपींना आपल्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टींमध्ये कृष्णच आठवायचा. कारण यांनी आकर्षितच तसं केलं आहे. गोपींना कोणी विचारावं, तुम्ही मथुरेत चाललात, काय घेऊन चाललात, तर त्यांनी म्हणावं कृष्ण घेऊन चाललं. डोक्यावर दह्याचं डेरा आहे, मडकी आहे, ती घेत जायची मथुरेत विकायची. म्हणून कोणी जर विचारलं तर काय तुम्ही कुठे चालल्या, कृष्णाकडे. काय घेऊन जात आहे, कृष्ण. दही घेऊन चाललो मथुरेत नाही म्हणायच्या. त्याचं छान वर्णन केलं. विक्रे तू कामा किल गोपकन्याम मुरारी पादार्चित चित्तवृत्तीम दध्य अधिकम मोहवशात अवोचत श्रीकृष्ण दामोदर माधवेती असं अष्टक आहे. श्रीकृष्ण दामोदर माधवेती, सगळं कृष्ण कृष्ण कृष्ण. कारण भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण अवतारात त्यांचं चित्तच आकर्षित करून घेतलं होतं. कृष धातूप्रमाणे आकर्षित करणारा गोप गोपी बालक गाई वासरं नदी लता वेली कालियासुद्धा हे सगळे आकर्षित करून घेतले होते. म्हणून त्यांचं नावच एक 4 क्रमांकाचं या श्लोकामधलं श्रोते हो. कृष्ण हे कृष्ण अवतारातलं नाव आहे. 5 क्रमांकाचं नाव आहे दृढ. दृढ याचा अर्थ घट्टपणे टिकून राहणारा, स्थिर राहणारा, च्युत न होणारा, जसा आहे तसाच राहणार. दृढता, दृढ शब्दामध्ये निश्चय शब्द आहे. पक्का, स्थिर, अविचल. आणि यावरून शब्द आपल्याला व्यवहारात पडला आहे तो फार दृढनिश्चयी आहे. भीष्माचार्य दृढ प्रतिज्ञा होते. किती प्रतिज्ञा केल्या, जन्मावर ब्रह्मचारी राहिले, किंगमेकर राहिले, पांडवांना घडवलं बनवलं, कौरव पांडवांना समजावत होते, मोठे होते वयानी. दृढनिश्चयी, दृढ प्रतिज्ञा म्हणून भीष्म प्रतिज्ञा म्हणून प्रसिद्ध. दृढता म्हणजे एखाद्या गोष्टीला, गुणाला पक्क धरून ठेवणं. आणि भगवंतांच्या विषयी बोलणं चाललं आहे. त्यांचं एक नाव दृढ असं आहे या श्लोकातलं. मग ते काय धरून ठेवतात, हा आपल्या स्वरूपाला पक्का घट्ट धरून ठेवतो. सृष्टी निर्माण तर करतो, पण स्वरूपाला इतका घट्ट धरून आहे की त्यात कधी विस्मृती स्वरूपाची होत नाही. कार्य करील पण मूळ स्वरूप जसं आहे तसं स्थिर राहतं, दृढ राहतो, घट्टपणे आपल्या स्वरूपाच्या ठाई टिकून राहणारा. श्रुती माऊली म्हणते, स्वतंत्र स्वे माहमनी तिष्ठती सर्वाधारम, सर्वांचा आधार आणि स्वतःच्या अखंड महिम्यात स्थित असणारा. काय महिमा याचा, याच्या महिम्याचे स्वरूप धर्म याचे सांगितले. सच्चित आनंद आहे आहे आहे. सत अस्तित्ववाचक आहे, चित आनंदवाचक आहे. आणि आनंद माहिती आहे आपल्या सगळ्यांना. अत्यंत आनंददायी परमात्म्याचं दर्शन. रसो वैसा म्हटलं ना, प्रेम अंतःकरणाचं. आपल्या स्वरूपाच्या महिम्यामध्ये नेहमी टिकून राहणारा. इतकी सृष्टी उत्पत्ती करतो पण स्वरूपापासून च्युत होत नाही. अवतारही जेव्हा हा घेतो, अवतारात विषय कृष्ण राम वामन अवतारांमध्ये त्याला मी कोण आहे याची जाणीव नेहमी असते. अवतारातल्या लीला सगळ्या करील पण मी कोण आहे या जाणीवेपासून कधीही तो ढळत नाही, हलत नाही, स्थित राहतो. त्या जाणीवेला घट्ट धरून ठेवतो. म्हणून भगवंतांचं नाव दृढ हा आहे. कमी होत नाही, जसा आहे तसाच राहतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं याच्याविषयीचंच वर्णन आहे. पूर्णच राहतो हा. अवतार घेतो, घट नाही आहे ती, तो घेतो अवतार पण तो मुळात जसा आहे तसाच राहतो. दृढ राहतो, आपल्या ठिकाणी पक्का, स्थिर, अवचल असा राहतो, अविचल राहतो. म्हणून भगवंतांचं नाव 5 क्रमांकाचं या श्लोकामध्ये दृढ आहे. दृढता कुठे असावी, भगवंतांची ठाई. आणि हीच साधकाला किंवा भक्तांना ही सूचना आहे. रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केलं आहे की एखाद्याला आपलं ध्येय कळलं आहे आता काय आहे जीवनातलं, ते ध्येय गाठायचं आहे. तर त्या ध्येयाकडे जाताना काही कशाची पर्वा न करता मनस्वी कार्याने
न गणयती दुःखं न च सुखम, असं भर्तृहरी नीतिशतकामध्ये श्लोक येतो. मनस्वी याचा अर्थ ध्येयाची निश्चिती झालेला साधक, मनस्वी कार्यार्थी, न गणयती दुःखं न च सुखम. मग काही विपरीत परिस्थिती आली तरी आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण करायचं कसंही करून. हा परमात्म्याचं, ईश्वराचं हे सृष्टी निर्मिती अखंड कार्य आणि ध्येयच आहे. बरं एकदा करतो का हो? सृष्टी निर्मिती का एकदा होते? ती होते, पालनपोषण होतं, पुन्हा संपते, पुन्हा 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 आवर्तन होत राहतात. मधला काही काळ जातो त्यात भगवान योग निद्रेत असतात. पुन्हा 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 कंटाळा न येता आपली 30 कार्य पुन्हा 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 करत राहतो. दृढता. म्हणून रामदास स्वामींनी साधकांना, भक्तांना उपदेश केलेला आहे दासबोधामध्ये. दृढतेसाठी करी साधनं, या नावा साधक. साधकाची व्याख्या केली आहे की साधनापासून च्युत व्हायचं नाही. आपण एकदा एक ध्येय ठरवलं ते करायचंच कसंही करून, दृढता ठरवून, निर्धार करून. आणि म्हणून दृढता शब्दाचा अर्थ घट्टपणे निर्धाराने आपल्या स्थितीला टिकून राहणारा निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुको नये, असं तुकोबांचा अभंग आहे. आणि भगवंतापासून सर्वांना शिकण्यासारखं आहे. त्याची दृढता, निर्धार किती पक्का आहे. मी परमात्मा आहे, तो कधी विसरत नाही. मी अवतार जरी घेतला तरी अवतारातही त्याला प्रत्येक क्षणाला माहिती आहे की मी परमात्मा आहे. माझं स्वरूप काय आहे, माझं स्वतंत्रता किती आहे, मी परतंत्र नाही आहे, त्याला सगळं जाणीव असते. म्हणून भगवंतांचं हे नाव दृढ या प्रकारचं आपण 5 क्रमांकाचं नाव भगवंतांचं पाहिलं. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं भगवंतांचं आहे, संकर्षणोच्युतः. एकत्र केलं हे नाव, एवढं एकच नाव आहे, संकर्षणः अच्युतः. म्हणजे संकर्षण, पुन्हा तेच उत्तम रीतीने सर्वांना आकर्षित करणारा संकर्षण. आणि अच्युतः, जसं आपण एखाद्या घरी पुष्कळ लोकांना गार्डनिंग म्हणजे बगीचा लावायची हौस असते, लावतात, परिश्रमही घेतात, रोपं आणतील, नर्सरीमधून लावतील, पाणी खत घालतील, त्याची वज राखतील, अनावश्यक फांद्या कापून टाकतील, काय पुष्कळ निगा राखतात त्याच्यात. पण त्याच्यात जे गुलाबाचं टप्पर फूल उगवलं असेल ते गुलाबी गुलाबाचं, तर सर्व बगीच्यामध्ये ते त्या सीझनमध्ये आलेलं फूल मन आकर्षित करून घेतं. तसं भगवंत जर कोणत्याही सभेत कुठे प्रगट झाले तर सर्वांच्या चित्तवृत्ती फक्त भगवंतांकडेच जातील, आकर्षितच करून घेतो. म्हणून सर्व जीवांना उत्तम रीतीने आकर्षित करून घेणारा अजून एक संदर्भ आचार्यांनी केला आहे. संकर्षण हे बलरामांचं नाव ठेवलं, आत्ता आपण ऐकलं गर्ग महामुनींनी. म्हणजे संकर्षण म्हणजे बलराम, आणि बलरामसुद्धा अवतार हा शेषाचा आहे. शेष याचं शय्येचं स्थान आहे, म्हणून याचंही नाव संकर्षणोच्युतः. बलराम रूपच हा आहे, दोघं एकरूपच आहेत. म्हणून बलरामाच्या रूपाने अवतार घेणारा अच्युत म्हणजे संकर्षण म्हणजे बलराम, त्याच्या रूपाने अवतार घेणारा अच्युत. म्हणून भगवंतांचं 6 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं संकर्षणोच्युतः असं आहे. 7 क्रमांकाचं नाव भगवंतांचं या श्लोकातलं आहे, श्रोते हो, वरुण. वरुण ही जलाची देवता आहे, आपल्याला माहिती आहे. सगळ्यात देवता हाच आहे. अग्नी, वरुण, यम, सूर्य, सगळ्यात देवता हा आहे. वरुणही हाच आहे, म्हणून याचं एक नाव वरुण आहे. संपूर्ण जलतत्वाचा स्वामी म्हणून वरुणाला जलाधिपती म्हणतात. आणि जेव्हा उदक शांत इत्यादी प्रयोग करतात ना, तिथे वरुणाची म्हणजे जलाचीच पूजा करावी लागते. मुख्य तिथे जलामध्ये, कुंभामध्ये पाणीच ठेवलेलं असतं त्याच्यावरती. आणि वैदिक काळामध्ये ऋत आणि सत्याचे पालन करणारा जो कोणी आहे त्याला वरुण असं म्हणायचे. ही वरुण देवता अत्यंत सत्यवादी देवता मानल्या गेलेली आहे. खोटं बोलणारा कोणी असेल तर त्याला शिक्षा आणि दंड देण्याची सुद्धा कामगिरी करतात, त्याच्यावर नजर ठेवतात. असत्य भाषण जो करतो, खोटं जो बोलतो, त्याच्यावर नजर ठेवण्याची आणि त्याची खोटं बोलणाऱ्यावर नजर ठेवण्याचं कामही याच्याकडे आहे. वर सर्वव्यापी, आणि एक अर्थ वरुण, वर उण, आणि म्हणून सर्वांना व्यापून असणारा असाही याचं एक रूप आहे. शिवाय एक अजून छटा याच्या अर्थाची दिली आहे, वरुण अर्थाची. रात्रीच्या आकाशही, रात्रीचं जे आकाश असतं, अनेक चंद्र, अंतरिक्षात जे तारे असतात, ग्रह असतात, लुकलुकतात, चमकतात, काही फार तेजस्वी असतात,
हे जे रात्रीच्या काळच्या आकाशाचं जे रूप आहे, उन्हाळ्यात जर आपण आकाशाकडे पाहिलं रात्री, मध्यरात्री विशेषतः, तर फार प्रसन्न असं दृश्य असतं. आणि त्यामुळे हे सगळं दृश्य जे आहे मध्यरात्री किंवा रात्रीच्या वेळी आकाशाचं दिसणारं दृश्य, त्या दृश्याला सुद्धा वरुण असं म्हटलेलं आहे. जलाधिपती आहे, सर्वव्यापी आहे, आणि रात्रीच्या वेळी आकाशात प्रकाशित आकाशातही असणारा आणि वरुणाचंच ते रूप, त्या पूर्ण आकाशाला वरुणाचं रूप मानलं आहे, असाही एक अर्थ दिलेला आहे. पण मुळात ही जलाची देवता आहे. ते जल कुठलंही असो, नदीतलं असो, विहिरीतलं असो, सागरातलं असो, या सगळ्या जलाला वरुणच म्हणतात. शिवाय आपल्या इथे 10 दिशा आहेत. वरुण नाव का पडलं? प्रत्येक दिशाचा एक स्वामी आहे, लोकपाल मानला आहे त्याला. अष्टदिक्पाल आहेत, आपण ऐकलं असेल. दिशा मुख्य 4 आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पण त्या व्यतिरिक्त या सर्व 2-2 दिशांमध्ये अजून एक दिशा आहे. आग्नेय आहे, नैऋत्य आहे, वायव्य आहे आणि ईशान्य, अशा 4 दिशा अजून आहेत. त्यापैकी मुख्य दिशा ज्या 4 आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पश्चिम दिशेची देवता वरुण मानली आहे. प्राच्य दिशे इंद्रायज महा, आग्नेय दिशा आग्नेयज महा, दक्षिणस्य दिशे यमायज महा, नैऋत्य दिशे नैऋत्यज महा, प्रतीचय दिशे वरुणायच नमः, असं संध्येमध्ये वर्णन येतं. या दिक्वंदन, दिशावंदन करण्याचा एक भाग संध्येमध्ये येतो. त्यामध्ये पश्चिम दिशेला वरुण म्हटलेला आहे. ही पश्चिम दिशेची देवता आहे. आणि पूर्वीच्या काळी वारुणी नावाचा यज्ञ करायचे, वारुण यज्ञ करायचे. म्हणजे अनावृष्टी खूप झाली, दुष्काळ पडले, खूप वर्ष पावसाळ्याचे दिवस असूनही, वर्षा ऋतू असूनही पाऊस जर पडला नाही, तर वरुण देवतेची उपासना करायचे. वरुण देवतेची उपासना करायची, तिला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला जायचा. त्या यज्ञाला वारुण यज्ञ म्हणायचे. आणि त्यामुळे वारुण यज्ञाचा जो स्वामी वरुण, ते याचं आहे नाव, तो परमात्माच आहे. आणि यज्ञपती सर्वात शेवटी भगवान श्री विष्णूचा. यज्ञ वै विष्णू अशी श्रुतीच आहे. यज्ञ कसाही कोणाही प्रत्यर्थ केला जाओ, तो शेवटी विष्णूंचाच यज्ञ असतो. विष्णू याग नाही त्याला म्हणत, वेगळी नाव आहेत, रामयाग, वारुण याग वगैरे. पण शेवटी सगळ्या यज्ञांचा स्वामी नारायण विष्णूचा. यज्ञ वै विष्णू. त्याप्रमाणे वारुण यज्ञ पर्जन्यवृष्टीसाठी केल्या जाणारा यज्ञ, हा वारुण यज्ञ पूर्वीच्या काळी सत्य त्रेतायुगामध्ये करीत असत. म्हणून याचं नाव, पर्जन्यासाठी केलेल्या यज्ञाचं नाव म्हणून याचं एक नाव वरुण असं आहे. याप्रमाणे याचं पुढचं नाव आहे वारुण, म्हणजे वरुण देवतेचा पुत्र, म्हणजे अगस्ती किंवा वसिष्ठ असा अर्थ केलेला आहे. पश्चिम दिशेचा स्वामी लोकपाल अगस्ती किंवा वसिष्ठ, या हे दोघं वरुणाचे पुत्र आहेत. आणि त्याप्रमाणे त्या दोघांची नावही भाष्यात दिलेली आहेत. आणि पर्जन्यासाठी केलेला वारुण यज्ञ म्हणून याचं नाव वारुण असं आहे. आता हे दोन्ही तिन्ही नावं आहेत ना, 2 नावं ही लागून आहेत. वरुण, वारुण, पुढे वृक्ष आहे. वरुण आणि वारुण ही लागून दोन्ही नावं आहेत. ही जलदेवतेविषयक पर्जन्याविषयीचीच नावं आहेत. थोड्या अर्थाच्या छटा वेगळ्या आहेत, पण साधारण अर्थ एकच आहे. वरुण, वारुण सारखीच नावं आहेत. आणि समुद्रमंथनाच्या क्रियेमधून वारुणी निघाली असं एक नाव आपण ऐकलं असेल. म्हणजे मध्य, ते काही ती ज्याला प्रिय वारुणी तो वरुण असा सुद्धा एक अर्थ दिलेला आहे. ते मध्य की आजकालच्या मद्यासारखं नाही, ते काही यज्ञामध्ये सोमरसासारखं प्राशने केल्या जायचं. ते वारुणीसुद्धा ज्याचं स्वरूप आहे, समुद्रमंथनातून निघालेली. म्हणून वारुण हे याचं 8 क्रमांकाचं नाव ह्या पद्धतीने आहे. 9 क्रमांकाचं नाव याचं वृक्ष असं आहे. वृक्ष म्हणजे झाड, पण खूप लहानसं असेल तर त्याला झाड नाही म्हणतं. आधी लहानसं अंकुर फुटतात, छोटंसं रोप असतं, थोडं मोठं होतं, मग त्याचं थोडं मोठं झाड होतं, मग पुढे झाड, आणि फार मोठं झालं, खूप फांद्या आल्या, खूप त्याला पानं आली, फळं यायला लागली की मग त्याचा फार मोठा वृक्ष होतो. आणि फार आयुष्य असतं काही वृक्षांना, विशेषतः वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, शमी, ह्या काही वृक्षांना फार आयुष्य आहे. आता शुकतालचं नाव आपण ऐकलं असेल, भागवत कथेसाठी प्रसिद्ध. पहिली भागवत कथा जिथे झाली तिथे 5000 वर्ष जुना वटवृक्ष आहे, अजूनही आहे. आणि त्या
वृक्षाखाली, वटवृक्षाखाली शुकदेवांनी परीक्षित राजाला भागवत कथा सांगितली असं वर्णन आहे. फार आयुष्य वृक्ष, आणि याचं नाव वृक्ष का? कारण वृक्षांचं मुख्य कार्य आहे परोपकार. स्वतःसाठी जगतच नाही. जितका मोठा वृक्ष त्याची सावली खूप, छाया खूप. मग पांथस्थ, तीर्थयात्रेला जाणारे, परगावांना जाणारे हे झाडाखाली विश्रांती घेतात अजूनही. सावली असते. विशेषतः उन्हाळ्यात एखादा वृक्ष जर दिसता चालताना खूप आनंद वाटतो, आणि झाडाखाली बसलं की थोडं शांत शीतल वाटतं. म्हणून परोपकारासाठी वृक्षांचा दृष्टांत देतात. परोपकार सर्व जीवांवर छायारूपाने करणारा वृक्ष, त्याप्रमाणे संसाररूपी वृक्षामध्ये सर्व भ्रांत जीवांना काही सावली देणारा. कशाची सावली? भगवंत आपल्या कृपेची सावली देतात साधकांना, उपासकांना. म्हणून साधकांना कृपेची सावली देणारा म्हणून वृक्ष या अर्थाने त्याचं एक नाव वृक्ष आहे. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये एक प्रसंग असा आहे. वृंदावनात आल्यानंतरची घटना आहे. भगवान आणि सगळे गोप बालक यांना गायी घेऊन वनात जायला आता यशोदेने सांगितलं की 5 वर्ष ते गोकुळात होते. आता कृष्णा तुला 6वं लागले, तू आता वनात जायचं, आपण गवळी आहोत, तुझ्या मित्रांना घे आणि उद्यापासून वनात जा, मी शिदोरी देईन वगैरे वगैरे. मग बलरामदादा त्यात आहेत. हे नित्य नियमाने जायला लागले. एक दिवस भगवान आणि बलरामदादा, इथे एक प्रसंग सुंदर आहे भागवतात. एका झाडाखाली उभे आहेत, सगळे बालकं बसले आहेत. भगवंतांनी सहज पाहिलं, वरती एक मोठा वृक्ष आहे, त्याच्या सावलीत बसलेत सगळे. बराच खेळले, गायीनं सोडून दिलं यमुनेच्या किनाऱ्यावर त्यांना चरायला वगैरे चारा, आणि हे बसले शांत वृक्षाखाली. फार मोठा वृक्ष. भगवंत वर पाहतात आणि बलरामदादांना म्हणतात, दादा काय सुंदर वृक्ष आहे हा, आणि काय यांचं जीवन आहे. तिथे त्यांच्या तोंडी व्यासमहर्षींनी श्लोक घातला आहे. एताव जन्म साफल्यम दैनाम्य देविषु प्राणे रथेर धिया वाचा श्रेयमेवाचरित सदा, असा श्लोक आहे तिथे. बघा, या वृक्षांकडे पाहून तरी माणसांनी शिकावं की हे वृक्ष यांचं सगळं आयुष्य दुसऱ्यांसाठीच आहे, परोपकारासाठीच आहे. यांना स्वतःचं काही नाही. यांची सावली तर देतात, यांची पानं पडतात, त्याची शय्या करतात, त्याचं खोड तेही कामात पडतं, याचे फुलं पडतात तेही कामात पडतात, याला जे फळं येतात ते सगळंच, याचं मूळ, खोड, पान, फांद्या, फळं, फुलं सगळं कामात येतं. आणि एवढं करून या सर्वांसह तो विद्यमान असताना छायासुद्धा प्रदान करतो. एताव जन्म साफल्यम, यांचा जन्म खरं सफल आहे. अशा पद्धतीने मनुष्याने आपलं जीवन व्यतीत करावं की परोपकारासाठी खर्च करावा. आत्मनस्तु कामाय सर्वं जीवती मानवः, श्लोक आहे महाभारतात. आत्मनस्तु कामाय सर्वं जीवती मानवः परम परोपकारार्थम यश जीवती स जीवती. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, स्वतःला चांगलं वाटावं, आनंद व्हावा, मी सुखी असावं. आत्मनस्तु कामाय सर्वं जीवती मानवः, जंतव्हा मानवा पाठभेद आहे की सगळेच जगतात, पण परम परोपकारार्थम यश जीवती स जीवती. जो परोपकार करतो काही कुणावर, ते निस्पृहतेने, अपेक्षा न करता. वृक्ष काय अपेक्षा करतात का? उलट माऊलींनी असं वर्णन केलं ज्ञानेश्वरीत की त्याच्यावर जो घाव घालतो, त्या वृक्षाला नष्ट करायचा प्रयत्न करतो कुऱ्हाडीने, त्यालासुद्धा सावली देतात वृक्ष. म्हणजे त्याच्याशी वाईटपणे वागणाऱ्यांवरही वृक्ष सावली देतात, त्याला उपकारच करतात. संत असे असतात, यासाठी माऊलींनी हा दृष्टांत दिलेला आहे की त्यांना कोणी त्रासही दिला, नावही ठेवली, तरी संत कधीही त्यांचा धर्म सोडत नाहीत, परोपकाराय. आणि त्याप्रमाणे वृक्ष हे नाव भगवंतांचं जे आहे त्याचा अर्थ पाहत आहोत आपण. अशाप्रमाणे भगवंतांनी बलरामदादांना सांगताना म्हटलं, एताव जन्म साफल्यम देहिनामिय देहेषु प्राणे रथे धिया वाचा श्रेयमेवाचरित सदा. ज्याच्याजवळ जे आहे अर्थ, अथे धिया वाचा, बुद्धी, पराक्रम, बल, काहीतरी विद्या, त्याने ती इतरांना देऊन काही परोपकार करावा. आपण करावे करवावे, आपण धरावे धरवावे, आपण विवरावे विवरवावे भक्तिमार्गाशी श्रीराम. किंवा जितके काही आपणास ठावे तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुतजन श्रीराम. किंवा
आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवरणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनासी सांगावे. तरतेनी बुडो ने दावे, बुडतय असे शिर. आमच्याला पोहणं येत आहे ना, त्यांनी इतरांना पोहणं शिकवावं. प्राणे रथेर धिया वाचा, प्राणशक्ती, धिया म्हणजे बुद्धी, अर्थ म्हणजे पैसा, धिया वाचा वाणी. जे काही आपल्याजवळ सामर्थ्य असेल ते सामर्थ्याचा उपयोग परोपकारासाठी केला पाहिजे, असं भगवान बलरामदादांना म्हणतात. कारण वृक्षांचं जीवन पहा, किती सफल आहे यांचं जीवन. एताव जन्म साफल्यम. आणि असं जर जन्म साफल्य करून घ्यायचं असेल तर आपल्याला जे काही विशेष गुण दिले असतील भगवंतांनी किंवा अर्जित केलेले असतील त्यांचा उपयोग परोपकाराप्रमाणे इतर जीवांच्या हितासाठी केला पाहिजे. हे वृक्ष करतात आणि भगवंतांचं हे तर अखंड कार्य सुरूच आहे. सर्व जीवांवरती कृपा करण्यासाठीच भगवान आहेत. केवढा मोठा भगवंतांचा उपकार आहे. प्रत्येक जीवाला सगळं देतात आणि इतकंच कशाला, आपलं स्वरूपसुद्धा शेवटी देऊन देतात. सगळं स्वरूपसुद्धा देतात, इतका उपकार. तुकाराम महाराजांचं एक वचन आठवतं मला या ठिकाणी. देवाची घरी देवे चोरू केली, देवे देव केला नागवनी भिकारी. देवाच्या घरी चोरी झाली म्हणजे काय, त्याच्याकडे काय देण्यासारखं? संपत्ती धन पैसा हे नाही, त्याचं स्वरूप. त्याच्या घरी म्हणजे त्याचं स्वरूप सच्चित आनंद, आणि तो जीवाला ते देतो. खरं म्हणजे जीव सच्चिदानंद स्वरूप आहेच, पण त्याची आठवण करून देतो. देवाची आहे घरी देवे सुरू केली, मग ते दिलं, त्याच्याजवळ काय उरलं? फक्त एवढंच त्याच्याजवळ आहे, ते सुद्धा जीवाला भक्ताला देतो, काही उरत नाही. म्हणून देवे देव केला नागवनी भिकारी तुकोबा म्हणतात. काय तुकोबांच्या अभंगांची वर्णन आहे. आणि म्हणून भगवंतांचं हे सगळं भगवान अत्यंत उदारपणे, कृपाळूपणे, भावपूर्ण अंतःकरणे, करुणेनी, दयेनी भक्तांना देतात. म्हणून भगवंतांचं एक नाव वृक्षासारखी वागणूक सर्व जीवांना देतात. म्हणून भगवंतांचं नावच या श्लोकातलं वृक्ष हे आहे. वरुणो वारुणो वृक्ष. 10 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आहे. पुष्कराक्ष. पुष्कर आणि अक्ष असा संधी होऊन एकत्र आले पुष्कराक्ष. पुष्कर आधी अक्ष, अक्ष म्हणजे डोळा, पुष्कर म्हणजे कमळ. म्हणजे कमलाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत. मोठं उमललेलं कमल असतं ना, ते टप्पोरं असतं, छान फुललं असतं, पण नुसतं टपोरं नाही आहे. भगवंतांचे नुसते टपोरेने बटबटीत नाही आहे, त्यात करुणा आहे, प्रेम आहे, हास्य आहे, रस आहे. आणि त्याचबरोबर त्या डोळ्यांमध्ये एक फार जीवाच्या हिताची तळमळ त्यामध्ये आहे. हृदयकमळात ध्यान जर आपण केलं असताना चित स्वरूपाने प्रगट होणारा हृदकमळात ध्यान केलं असतं, असाही एक अर्थ केलेला आहे. रामरक्षेच्या भगवान श्रीरामांच्या ध्यानाचा जो एक श्लोक आहे, ध्याये आजानुबाहु धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. भगवंतांचे नेत्र कसे आहेत? स्पर्धा कुणाशी आहे? नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. नुकत्याच उमललेल्या कमळाच्या ते फार सौंदर्ययुक्त असतं, त्याला पाण्याचे काही थेंब, आर्द्रता असते, रसोवैसहा, प्रेम असतं. तसे भगवंतांच्या डोळ्यामध्ये अखंड करुणा, प्रेम पाझरत असतं. म्हणून त्यांचे डोळे नुसते टप्पोरे बटबटीत नाही आहे. आणि ह्याशिवाय भगवंतांच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण तेज असते. तेजस्वी डोळे वेगळे, बटबटीत डोळे वेगळे. मोठे टपोरे तेजस्वी सौंदर्ययुक्त डोळे. उदाहरण जर आपल्याला आजच्या काळातले पाहिजे असतील तर सगळेच ग्रंथ किंवा पुस्तकं सांगतात, बाळ गंगाधर टिळक अत्यंत तेजस्वी डोळे होते. किंवा त्यांच्याच आधी काही काळ होऊन गेलेले स्वामी विवेकानंद, अत्यंत तेजस्वी डोळे, मोठे डोळे, टप्पोरे डोळे. स्वामी विवेकानंदांविषयी असं त्यांच्या चरित्रांमध्ये लिहिलं गेलं आहे की त्यांच्या दृष्टीकडे पाहण्याची कोणाची हिंमत होत नसे. आणि अगदी त्यांच्या जवळ येऊन जर त्यांच्या नजरेला नजर भिडवली किंवा एक पाहिलं त्यांच्या डोळ्याकडे, तर समोरचा माणूस तात्काळ वशच व्हायचा, शरणागतीच पत्करायचा. मोठमोठे राजे त्या काळचे संस्थानिक
स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे गेले असताना त्यांच्या डोळ्यांकडे पाहूनच, कारण ते डोळे नुसते मोठे टपोरे नाहीत, बटबटीत नाहीत, त्यात एक सौंदर्य आहे, एक तेज आहे. हजारो लाखो लोकांपैकी एखाद्याच्या डोळ्यात तेज असतंय, आत्मविश्वास असतंय. स्वामी विवेकानंदांचं एखादा आपण प्रतिमा किंवा फोटो पहा, असे दोन्ही हात ठेवून उभे आहेत, डोळे अत्यंत तेजस्वी आहेत, रोखून पाहतात आहेत. नुसतं त्या फोटोकडे प्रतिमेकडे पाहून सुद्धा आपल्याला हे फार मोठे आहेत, ते त्या परिणाम होतो आपल्यावरती. एक पौरुषत्वाची भावना त्यातून येते. म्हणून विवेकानंदांचं आणि टिळकांचं उदाहरण सगळे देतात. प्रेमाचा पूर वाहतो भगवंतांच्या डोळ्यामधून. कोणत्याही भक्ताजवळ भगवान गेले की सर्वात पहिल्यांदा त्या भक्ताला पाहून त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू येतात. कर्दम चरित्रामध्ये भगवान जेव्हा गरुडावर बसून आले कर्दमांना आशीर्वाद द्यायला, त्यांच्या सफल तपश्चर्येनंतर भगवंतांच्या डोळ्यातून इतके अश्रू आले, असं वर्णन आहे. प्रेमाचे, करुणेचे अश्रू आहेत. त्याला आशीर्वाद वगैरे दिला की मी तुझ्या पोटी जन्म घेईल वगैरे, माझं नाव कपिल ठेव. पण नंतर भगवान गरुडावर बसून वैकुंठात जेव्हा जायला निघाले तेव्हा भगवंतांच्या डोळ्यामधून करुणा पाझरली. पुष्कराक्ष पाहतोय, कमळाचं उमललेलं फूल, ते टपोरं तेजस्वी, करुणा असते तिच्यामध्ये. आणि ते भगवंतांच्या नेत्रातून पडलेले 2 बिंदू खाली पडले, तिथे सरोवर निर्माण झालं. नाव आहे बिंदू सरोवर. भागवतात मोठा प्रसंग आहे हा. कारण त्या नेत्रामधून करुणा पाझरली, प्रेम पाझरलं कर्दम ऋषींविषयी. आणि म्हणून भगवंतांच्या नुसतं पुष्कराक्ष कमळासारखे डोळे असा अर्थ नाही, कमललोचना आहेतच, पण ते का सौंदर्याने युक्त, प्रेमाने युक्त, करुणेने युक्त, त्याचा पाझर फुटतो, म्हणून त्यातून अश्रू बाहेर येतात. आणि याप्रमाणे भगवंतांचं हे 10 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये श्रोते हो. कमलाप्रमाणे नेत्र असणारा म्हणून पुष्कराक्ष हे भगवंतांचं या श्लोकामधलं नाव आहे. आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक पद आहे, माझे महाराज नितांत सुंदर. माझे महाराज नितांत सुंदर. दुसरं कडवं आहे की चरणतयांचे अति कोमल नेत्री प्रेमपूर वाहत असे. कारण ते डोळे असे तेजस्वी आणि प्रेमयुक्त करुणामय भक्तासाठी ती भगवंतांची देणगी, ते भगवंतांचंच रूप आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव कमळाप्रमाणे नुसते डोळे सौंदर्ययुक्त असं नाही, करुणा आणि दयेचा पाझर येणारे, अश्रू त्यात येणारे भक्तासाठी, शिष्यासाठी, जीवासाठी, की याचं कल्याण झालं पाहिजे, यांनी साधना पूर्ण केली पाहिजे, असा उपदेश करून भगवान जेव्हा प्रसन्न होऊन भक्तासाठी येतात, त्यांचे डोळे पाहण्यासारखे असतात. कितीतरी ग्रंथांमध्ये भगवंतांच्या नेत्रांचं खूप वर्णन केलेलं आहे, खूप वर्णन आहे. प्रभू रामचंद्रांचं वर्णन करताना वाल्मिकींनी लिहिलं आहे, अत्यंत छान सौंदर्ययुक्त तेजस्वी डोळे जन्माला आल्याबरोबर. कृष्णांचंही तसंच वर्णन आहे. एक वर्णन व्यासमहर्षींनी केलं आहे, एक वाल्मिकींनी केलं आहे. पण अगदी जीवणी कशी आहे, ओठ कशी आहे, गाल आहे कसे आहेत, कपाळ कसं आहे, केस कसे आहेत कुरळे, त्याचबरोबर डोळ्यांचे वर्णन केलेलं आहे की अत्यंत कमललोचन राजीवलोचन राम असं वर्णन येतं. आणि म्हणून सर्वांच्याच तोंडी ते आहे, सर्व भक्तांच्या तोंडी आहे की भगवंत कोणत्याही अवतारात असो, विष्णूंचे डोळे कमललोचन आहेत, पुष्कराक्ष आहेत, तर अवताराचे पण सगळेच आहेत, कोणत्या अवताराचे पण तसेच आहेत. आणि याप्रमाणे भगवंतांच्या पुष्कराक्ष या नावाचा आपण विचार करत होतो. पुष्कर म्हणजे कमळ, अक्ष म्हणजे डोळे, पण कमळाप्रमाणे सौंदर्ययुक्त, तेजस्वी आणि अत्यंत करुणेचा पाझर असणारे डोळे, म्हणून भगवंतांचं एक नाव पुष्कराक्ष या श्लोकातलं 10 क्रमांकाचं आलं. 11 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं भगवंतांचं आहे महामनाहा. महा म्हणजे मोठा आणि मन शब्द आहेच. सर्व विश्वमन जो आहे, विश्वाचं मन तोच आहे. एक व्यष्टीचं मन असतं, एक समष्टीचं मन असतं. सर्व विश्वाचं मन असलेला परमात्मा का मन म्हटलं आहे महामनाहा, सर्वात मोठं मन का? कारण सर्व जगतामध्ये आपल्याला समजण्यासारखी गोष्ट म्हणजे विश्व, जगत, ब्रह्मांड किती मोठं आहे, सर्वात मोठं ब्रह्मांड. मग त्याच्यापेक्षा लहान हिमालय, गंगा, नद्या, पर्वत, वृक्ष त्याच्यापेक्षा लहान, त्याचा एक घटकच आहे. सर्व ब्रह्मांडाचे घटक आहेत, नद्या, पर्वत, वन, जंगलं, उद्यानं, अंतरिक्ष, तारायण, चंद्र, सूर्य, माणसं सगळे, प्राणी सगळे,
चारी खाणी चारी योनी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले तिनी लोक तिनी तया नाव देव श्रीराम. इतका मोठा देव, इतकं महान निर्माण करणारा. मग त्याचं मन कसं असेल? कारण मनाचं स्वरूप असं आहे संकल्प विकल्प करणे. मग परमात्मा महा म्हणजे मोठा आहे, संकल्पही मोठा असेल. सगळ्यात मोठा संकल्प एकोहम बहुश्याम प्रजायेय इति. आणि मग त्याचाच परिणाम म्हणून मूळ माया, हीच मूळ माया आहे. पहिला संकल्प तिथे उठला. सगळ्यात मोठा संकल्प हाच आहे. सृष्टी निर्मिती झाली. नुसतं एका संकल्पाने सृष्टी निर्मिती झाली. म्हणून महामनाहा, कारण मनामध्ये संकल्प उठतात. सगळ्यात मोठा संकल्प ज्याच्याजवळ उठला गेला आहे, नेहमी उठतो, तो महामनाहा. आणि मना शब्द हा उपलक्षणीने मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण चतुष्टया विषयीसुद्धा वापरावा. महाबुद्धी हे महामना महाबुद्धी हे मागे शब्द येऊन गेला आहे. महाबुद्धीर महावीर्यो महाशक्तीर महाद्युती हे या श्लोकाचं चिंतन केलं आहे आपण. सगळं महा मोठं. इथे मनासाठी उपलक्षणा करून इतर सगळे घटक समजून घ्यायचे. पण इथे मनशब्दाने आलेलं आहे. उत्पत्ती स्थिती लय या संपूर्ण ब्रह्मांडाच्या तीनही अवस्थांचा जो निर्माता आहे, ज्याच्यामुळे मूळ मायेमुळे निर्माण होतात. आणि म्हणून त्याचं नावच महामनाहा असं आहे. अगदी लयसुद्धा सर्वात मोठा याचाच. उत्पत्ती स्थिती लय. आणि लय जर यांनी केला नसता, विनाश जर झाला नसता, तर नवीन येणाऱ्या जीवांना जागा कशी राहिली असती. म्हणून आधी जीव निर्माण करायचे, सृष्टी निर्माण करायची, बहुत काळ ती सांभाळायची, यथाशक्ती घेऊन जायची. तीनही क्रिया मोठ्याच आहेत. मी म्हणाल संपवण्याची क्रिया कुठे मोठी असते का? हो, कारण हे जर संपवलं नाही जुनं तर नवीन कसे येतील. एक दोहा आहे बघा, फार छान आहे, कबीरांचाच आहे. एक झाडाविषयी कबीरांनी कल्पना केली आहे. तरुवर पातसो योग आहे. म्हणजे झाड एक पानं खाली गळत होती. त्या पानांनी त्या झाडाला विचारलं असेल की आमचा का त्याग करता, पिकली ती पानं. तर झाडाने समजावून सांगितलं, त्या झाडाच्या पानांना समजावून सांगितलं. अशी कल्पना कबीरांनी केली. तरुवर पातसो योग आहे. तरुवर म्हणजे झाड, पातसो म्हणजे पानं. तरुवर पातसो योग आहे. सुनो पात इक बात. हे पानांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. या जग यही रीती है. या जगात हीच रीत आहे. या जग यही रीती आहे. एक आवत एक जात. एकाने यायचं असेल तर एकाला जावं लागते. तुमचा त्याग यासाठी करताय, तुमचं आयुष्य संपलं, तुम्ही पिकले, तुम्ही आता म्हातारे झाले, जा आता. नवीन पालवी फुटते आहे मला आता, ती वाढेल, ती मोठे होतील, तुम्हाला त्यामुळे जावं लागेल. एक आवत एक जात. त्यामुळे जुनी याला पतझड म्हणतो आपण. पानं पडतात ना, पुढच्या वसंत ऋतू या शिशिरमध्ये वगैरे पानं पडतात, पतझड होते. सगळ्याच झाडांची पानं पडतात, नवी पालवी फुटते. त्या ऋतूंमध्ये तशी झाडांना ते गुणधर्म आहेत. काहींची उन्हाळ्यात पडतात, काही हिवाळ्यात पडतात, काही पावसाळ्यात ते गळतात. पण झाडांची पानं गळून पडणं हा संहार आहे, लय आहे. पण तोही महालय, मोठा लय. म्हणजे जगात किती झाडं असतील कल्पना करा. झाडाचा दृष्टांत आपण घेतला, पण विचार तर करून पहा की जगात किती झाडं असतील आणि रोज किती पानं खाली पडत असतील. इतका मोठा लय बाकी कोणीही करू नाही शकत. इतक्या सृष्टीतल्या सगळ्या झाडांचा, माणसांचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा क्षय करणारा, संपवणारा, संहार करणारा. म्हणून महामनाहा जरी म्हटलं आहे, महामनाहा संकल्प तिथे आहे, पण संपवण्याची क्रिया करणारा रुद्र किंवा शंकर किंवा यांच्याकडे जी क्रिया दिली आहे ती सुद्धा खूप मोठी क्रिया. म्हणून भगवंतांना नावच महामनाहा. मनाच्या उपलक्षणीत आपण सर्व पाहिले प्रकार आहे. उत्पत्ती स्थिती लय करणारा, त्याच्या एका संकल्पाने उत्पत्ती स्थिती लय करू शकणारा. म्हणून महामनाहा. केवढा मोठा संकल्प करणारं मन असेल. मोठा संकल्प करायला मनही मोठं लागतं. अनोरणीया महतो महियान. ह्याप्रमाणे भगवंतांच्या महामना नावाचा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. सर्वात मोठं मन ज्याचं आहे त्याला महामनाहा असं म्हणतात. उपलक्षणीने मनबुद्धी चित्त अहंकार सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे. श्रोते हो,
याप्रमाणे आज आपल्यासमोर जो श्लोक होता 59वा, वेदास सांगोजितः कृष्णो दृढः संकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः. श्री विष्णू सहस्रनामामधला हा 59वा श्लोक होता. यामध्ये भगवंतांची दिव्य अशी 11 नामं होती. यथामती यथाशक्ती आपण या 11 नामांचा विचार आचार्यांच्या भाष्याच्या आधाराने करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवेळा श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करताना, म्हणताना, वाचताना आपल्याला हे अर्थ आठवत जावे, आपण आठवावे, म्हणून भगवंताविषयी प्रेम आणि श्रद्धा अजून वाढतं. आज झालेलं हे चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.